काल अहमदाबाद येथे विमानाचा दुर्दैवी अपघात झाला। त्याच्यामध्ये शेकडो लोकांचं निधन झालंय। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होते आहे। या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी मंत्रीगण, सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय आमदार आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत आणि त्याचं संपूर्ण नियोजन आराखडा विभागाच्या वतीने संपन्न करण्यात आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद याचा आढावा बैठक आज संपन्न झाली। योगायोगाने आमचे सहकारी मित्र माननीय उद्योग मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब पण त्यांच्या विभागाच्या आढावाच्या निमित्ताने आज आपल्या नाशिकमध्ये आलेले आहेत। शब्दसुमनांनी आज त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, कारण आज स्वागत आणि इतर बाबींना संपूर्ण फाटा देण्यात आलेला आहे। महानगरपालिकेच्या वतीने आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि पालकांच्या, गावकऱ्यांच्या, त्या भागातल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या शाळेमध्ये स्वागत केलं जाईल आणि पहिल्या दिवसापासून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सर्व पालक आहेत, शिक्षक आहेत, विभाग आहे, शासन आहे। मला वाटतं की ही शाश्वती त्या ठिकाणी त्यांना मिळेल। तुम्ही म्हणाले की अनेक ठिकाणी भेटी दिल्या, बैठकीच्या वेळेला सांगितलं अनेक विद्यार्थ्यांना वाचताच येत नाही, शोकांतिका आहे। या संदर्भामध्ये तुम्ही नेमक्या काय सूचना दिल्या अधिकाऱ्यांना आणि शिक्षकांना? नाही, बघा, ही वस्तुस्थिती आहे की काही शाळेंच्या वर्गांमध्ये, अगदी 5वी 6वीच्याही वर्गामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचता आलेलं नाही, काही विद्यार्थ्यांना गणित आलेलं नव्हतं, वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून निपुण महाराष्ट्र या संकल्पनेच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये मुख्य प्रवाहामध्ये हे सर्व पाठीमागे राहिलेले विद्यार्थी पण आले पाहिजे यासाठी ड्राईव्ह राबवण्यात आला आणि त्याचे अतिशय चांगले सकारात्मक परिणाम पण त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। शाळांच्या अवास्तव फी वाढी विरोधात जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे सरकारकडून। साधारणपणे 25% पालक आहेत, तक्रारीची अवधी देखील काढून टाकली जाणार आहे। गुजरात राज्याच्या धर्तीवर आपण त्यामध्ये बदल करू? मला वाटतं की यापूर्वीचे नियम कायदे ते सगळे तपासावे आपल्याला लागतील। काही ठिकाणावरनं फी वाढीच्याही संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी येतात आणि त्याची दखल निश्चितपणे शासन घेईल। पण काय सुधारणा किंवा काय बदल? नाही, हे सगळं आता
पाठीमागचे नियम जसं तुम्ही बोलले ती वस्तुस्थिती आहे. कारण अनेक पालकांच्या तक्रारी आहेत की अवास्तव किंवा अवास्तव पैसे शैक्षणिक संस्थांकडून पायाभूत सुविधांच्या नावाखाली घेतले जातात. अगदी 16 तारखेला आपल्या मालेगावमध्ये देखील आंदोलन करण्याचा विचार आपण पालकांनी केला. नाही, असे ज्या ठिकाणी पालकांना अशा अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडे पण त्यांनी तक्रारी द्याव्यात, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी द्याव्यात आणि विभागाकडे पण त्यांनी तक्रारी दिल्या तर त्याचं निश्चितपणे नोंद घेतली जाईल आणि संबंधितांना जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कुठे बोललो? नाही, मी असं बोललो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आढावा चालू असताना मी असं सांगितलं की काही ठिकाणी शासनाच्या योजनेचा लाभ घेत दिव्यांग विद्यार्थी पण मुख्य प्रवाहात आले पाहिजे. त्यासाठी आणखी आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. काही शाळेंमध्ये असं पण दिसून येतं की बाबा कागदावर हे विद्यार्थी दाखवले जातात, त्या पद्धतीने त्यांना अनुदान दिलं जातं आहे, त्या पद्धतीने स्टाफ दाखवला जातो, परंतु प्रत्यक्ष तिथे ते विद्यार्थी कमी असतात असं मी बोललो. आणि या संदर्भामध्ये शेवटी तो दिव्यांग विद्यार्थी पण मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि म्हणून राज्यव्यापी आपण त्या ठिकाणी ड्राईव्ह घेणार आहोत. आज आपल्या शिंदे गावाचे सरपंच साहेब माननीय जाधवजी मागच्याच काळामध्ये त्यांनी निर्णय केला, त्यांच्या गावाचे जे विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश घेतील तर त्यांच्या पालकांच्या घराची त्यांचे कर घरपट्टी आपण बोलतो पाणीपट्टी घरपट्टी ते त्यांच्या वेतनातून त्याचं प्रतिपूर्ती करणार आहेत आणि म्हणून त्यांचाही आम्ही आभार व्यक्त केला आहे. अर्थात जिल्हा परिषदच्या शाळेत आलेला विद्यार्थी त्यांचे पालक निराश होणार नाहीत. त्यांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन मिळेल ही आता आपल्या विभागाची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून त्याची पूर्ण तयारी विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. मला वाटतं की नागपूरच्या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून त्याचं अगदी सविस्तरपणे इन्क्वायरी चालू आहे. जे कोण तिकडे दोषी आढळून आले त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. नाशिकच काय राज्यव्यापी जिथे असं चुकीचं काम झालेलं असेल त्या ठिकाणी चौकशी होऊन कारवाई केली जाईल. बरोबर आहे. अशाही शाळांच्या संदर्भामध्ये काही तक्रारी आलेल्या आहेत, त्याची पण चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. एक मर्यादेपर्यंत समजा ड्रेस कोड, परंतु मार्केट दराप्रमाणे तो उपलब्ध होत असेल तर ठीक आहे, परंतु त्याच्या नावाने जर कोण अवास्तव विद्यार्थी पालकांची लूट करत असेल तर अशा जर तक्रारी दिल्या तर त्याची निश्चितपणे चौकशी करू आणि दोषी आढळून आला तर कारवाई केली जाईल. त्या संदर्भात पण शिक्षक
कार्यरत आहे त्याबाबतची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागील काळामध्ये देखील सूचना होती आरोग्य आयुक्तांकडनं. आता पुन्हा एकदा अशाबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आपल्या विभागाच्या माध्यमातून याबाबतच्या काही वेगळ्या सूचना वगैरे असतील? नाही, मला वाटतं जर पर्टिक्युलर कोणाविषयी जर असा विषय आला, पाठीमागे ऑलरेडी या संदर्भामध्ये चौकशा झालेल्या, काही बदलीच्यासाठी पण काही सर्टिफिकेट आलेली होती, तर ते सगळे चौकशी होऊन कारवाई झालेल्या आहेत. शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही. आमची एकच शिवसेना आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाची, धर्मवीर आनंदी दिघे साहेबांच्या प्रेरणेची, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एक आहोत आणि येणाऱ्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.